नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय सीताराम सगळ्यांना. बघा मुलींनो, मी तर सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगते, देवा परमेश्वरा सगळ्यांचं चांगलं कर, त्यांच्या पाठीमागून माझं चांगलं कर. एवढे येडव टाकून मी तर परेशान झाले. बघा, सुखामध्ये बी टाकले, दुःखामध्ये बी टाकले. माझ्यावर एवढं दुःख आलं तरी बी मी येडव टाकले. तरी बी ह्या बघा 4 महिने मी येडव बंद ठेवले होते, का तर माझ्यावर दुःख होतं. तर आता दोन महिने झालं चालू केले या. तरी पण बघा इथून पुढे बी ह्या बघा मी चालू ठेवणार आहे. बंद करणार होते, पण मी म्हणलं बंद करन तर मी धरणीला पडन, म्हणून म्हणलं जाऊ दे, टाकत राहावा, तेवढंच आपल्या मनाचं मनोरंजन होईल म्हणून शिने बघा मी करत राहिले या. आणि हे बघा आता आपलं येडव कोणी बघतंय का नाही बघतंय ते आपल्याला काय माहीत नाही आहे. तरी बी कमी येडव टाकत राहायला लागले या. मग आता हे देवाची काय असली माझ्यावर साया, देवाचं काय माझ्यावर असलं थोडं माझ्यावर देवाची असली श्रद्धा तर होईल माझं चांगलं. का तर मी हे बघा इमानदारीनं करत आले. आपण काय हे बघा ॲक्टिंग केलेली नाही, आपण काय हे बघा कोणतं डुप्लिकेट येडव नाही. आपलं सगळं ओरिजिनल येडव आहे. मी सगळ्यांच्या येडवला लाईक करते, कमेंट करते, पण माझ्या येडवला काही एवढी नसती या. तरी पण मी म्हणते जाऊ दे, कधी ना कधी एक ना एक दिवस तरी आपले येडव बघायला चालू करतात. त्या टायमाला वाटन, माता बहिणीला वाटन की हा खरंच ह्या ताईंचे येडव चांगले आहेत. तरी पण मी हे बघा हारलेवणी करते, परी हे बघा हारलेवणी वाटते. तरी पण मी हे बघा मी माझ्या पायावर उभा राहून मी हे बघा येडव टाकायला चालू करते. आपले येडव काय ॲक्टिंगचे नाहीत, काय नाहीत. आपले येडव आपले साधे सिंपल आहेत. जेव्हा होईन तेव्हा होईन, जेव्हा देवाला दया येईन त्या टायमाला होईन. हे बघा आपल्या नशिबात असलं तर येईन, नसलं नशिबात तर जे चाललंय ते चाललेलंच आहे. म्हणून मी हे बघा येडव टाकत राहिलेले आहे. हे बघा सगळे ॲक्टिंग करतात, सगळे करतात. पण मला कसं ॲक्टिंग बिस्टिंग मला नाही आवडत. जे ओरिजिनल आहे तेच आपलं करत राहायचं. जेव्हा ह्याचं आपल्याला देव फळ देईन तेव्हा देव परमेश्वर देईन आपल्याला फळ, नाही तर देवाची मर्जी. तसंच बघा मी तर हे बघा मेहनत करून टाकलेले आहे येडव. मी मेहनत करताना बी टाकते आणि असं बसले तेव्हा पण मी येडव करते. 4 शब्दाचे 5-6 शब्दाचे येडव करते, ते पण टाकते. आपल्याला काय गाणं येत नाही, आपल्याला काय ॲक्टिंग मला करायला माझी हिंमत नाही आहे. ॲक्टिंग काय मला काय येणार नाही का? मला तर येणार ना ॲक्टिंग, का नाही येणार? मी पण माणूसच आहे ना. मला नको ती ॲक्टिंग नको ना, ते आपल्याला डुप्लिकेट नको. आपल्याला इमानदारीनं करायचंय. बघा इमानदारीनं आपल्याला पुढं व्हायचंय. आपल्याला काय बैमानीनं पुढं व्हायचं नाही आहे. पहिली पण आपण बैमानी केली नव्हती, पहिले पण इमानदारीनेच कामं केले, इमानदारीनेच राहिले. ते बघा इमानदारीचं फळ देव आज ना उद्या देतच असतं या. मग आता ह्याच्या पुढं आता देवा परमेश्वराची मर्जी आणि या पब्लिकची मर्जी. आपल्याला पुढं आणायचंय का महाग न्यायचंय? तरी आपण महाग तर वळून बघत नाही, तरी आपण पुढंच बघून चालते. पुढं बघून चाललं तर काटा मोडत नाही, ठेस लागत नाही. आणि बघा इकडं तिकडं आपले नजर गेले तर नक्कीच आपल्याला ठेस लागते, काटा मोडते. काय पण हे बघा ह्याच्या पाठीमागं काय पण असतंय. बघा एक दोघं भाऊ होते. भाऊ असताना त्यांचे आई वडील लहानपणी देवापुढे गेलेले असतात, देवा घरी गेलेले असतात. किती मिनिटं झाले बघ ना, 12 मिनिटाचं करायचं आहे आपल्याला, काही जास्त नाही करायचा. 4 मिनिट 4 ना, अजून 7 मिनिटं. तर मग हे बघा 2 भाऊ होते. मायबाप देवापुढं देवाच्या घरी गेलेले होते. तर ते लेकरं लहानाचे मोठे झाले. मग मोठा भाऊ होता जरा चॅप्टर, तर दोघांचे बी लग्न झालेले होते.
मग तसं मोठ्याची नाही बायको जरा चॅप्टर होती, बारक्याची बायको जरा थोडी साधी सिंपल होती. तर मोठा भाऊ म्हणला वाटण्या करायच्यात, म्हणला पंचायत बसवायची. तर ते म्हणलं हो दादा बसवा, पंचायत बसवा, वाटण्या करा. तसं वाटण्या करायची मला काही गरज नाही आहे, तुम्ही मोठे धाटे आहेत, मायबापाची जागा तुम्हीच घेतलेली आहे, तर तुम्हीच माझे मायबाप आहेत. तर मग हे बघा ते म्हणलं नाही तरी बी वाटण्या करू आपण. बरं म्हणले करा वाटण्या. तर मग एक आपला जे पंचांगमध्ये थांबलेला असते ना, तर ते म्हणला एक साधू आला. साधू म्हणला तुम्हाला वाटण्या करायच्यात ना, मी येणार तुमच्या वाटण्या करायला. पर हे मोठा भाऊ म्हणला काय गरज नाही, आम्हाला कुणाची गरज नाही, आमचं आम्ही घरच्या घरी वाटण्या करू. पण ह्याने काय केलं, मोठ्या भावाने काय केलं, म्हणला हे बघ खडकावरची जमीन तुला घे आणि पाण्याखाल्याची जी खाली होती ना जमीन ती मला दे. तर ते म्हणलं हो दादा तू मोठा आहेस तूच घे. म्हणलं हे आंब्याचे झाड आहे, म्हणलं हे वरचा भाग तुझा आणि खालचा भाग आहे ना तुझा, खाली पाणी घालायचं, त्याला खत घालायचा, ते तुझं काम. बरं म्हणलं दादा तुम्ही म्हणता तेच खरं. तर मग फळं लागले ते आंब्याचं सीजन आलं, फळं लागले, आंबे भरपूर आले. तर ते आंबे तोडायला बारका भाऊ गेला. तर ते म्हणतो दादा ह्या आंबे मी काढतो, हे आंब्याचे हिस्से करा. ते म्हणला अरे भाऊ तुझा ह्या आंब्यावर काही हक्क नाही आहे, तुला पाहिजे तर थोडे आंबे घेऊन जा, सगळ्या आंब्याचा हिस्सा माझ्याकडे, मलाही भेटणार सगळे आंबे. तर म्हणला दादा असं कसं, म्हणला अर्धे घ्या ना. मी म्हणला पाणी घालतोय, खत घालतोय, मी सेवा करतोय आणि खडकावरची जमीन आहे त्या जमीनमध्ये तर काहीच नाही, पाण्याखाली जमीन आहे, तुम्हाला सगळा माल भरपूर येतोय, मला तर काहीच येत नाही. म्हणला मग खडकावर जमीन आहे तर त्याला तू नांगर, त्याला कोळपणी कर, त्याला चांगलं कर, तर त्याच्यात पीक चांगलं येईल. म्हणला आता त्याला पैसे नको का, म्हणला कोळपणी करायला, नांगरटी करायला त्याला पैसे लागते. म्हणला तू पैसे याजानी काढ, पैसे आण आणि कर, म्हणला नांगरटी कर, कोळपणी कर. म्हणला बरं दादा तसंच करतो. आता मोठ्या दादाचा ऐकत होता ना, तर म्हणला तसंच करतो. मग त्यांनी नांगर केला, कोळपणी केली, सगळं केलं. त्या जागेच्या त्या शेताचं सोनं केलं त्याने आणि त्या जागेमध्ये लई पीक यायला लागलं. आता हे मोठा भाऊ आता हे शेतामध्ये काहीच करणं, ह्याला काय पीकच नाही आलं, पाण्याखाली जमीन असून ह्याला काय पीक नाही आलं. तर मग ते म्हणतो आता त्याच्यामधला हिस्सा मला दे, माझ्या शेतामध्ये पीक नाही आलं. म्हणला दादा मी म्हणला पडलेली जमीन होती, त्या जमीनचं म्हणला मी सोनं केलंय. म्हणला रात दिवस मेहनत केली, त्याला नांगरलं, त्याला कोळपणी केली, त्याला खत घातला, त्याला सेवा केली, त्याची खुरपणी केली, पेरणी केली, खुरपणी केली, त्याला मी लई मेहनत लावली, मी याजानी पैसा आणलाय. तरी म्हणला तू मला त्याच्यातला हिस्सा दे, माझं शेत पिकलं नाही. दादा म्हणला ते शेत म्हणला सोन्यासारखं आहे, त्या शेतामध्ये पीक एवढं येतंय, तू म्हणला त्याच्यात मेहनत करीन, आता पीक कसं येईल. म्हणला मी पहिलं सगळे आपण एकत्रित होतो, तर म्हणला मी सगळं म्हणला नांगरणी करत होतो, कोळपणी करत होतो, पेरणी करत होतो, त्याच्या सेवा करत होतो, मी शेताची खत घालत होतो. म्हणला तू काहीच करत नाही, ते शेत कसं पिकान बघ. म्हणला मी या शेताचं डोंगरावरली जमीन होती, खडकाची जमीन होती, पण मी त्याच्यात मेहनत केलं, त्याच्यामध्ये नांगरणी केली, कोळपणी केली, पेरणी केली, खुरपणी केली, मी सगळं केलं, त्याच्यामध्ये सोनं पिकलं. आता तू ह्याच्यामध्ये सोन्यासारखी जमीन असून तू काहीच करत नाही, मग धान्य कसं उगवण आणि कसं धान्य येईन आपलं तुला खायला. तर म्हणलं मला काय सांगू नकोस. तर मग सांगू नको म्हणला, ते आंबे आलेले त्यांनीच घेतले, ह्याला थोडेसे आपले एवढे दिले आंबे. बघा असं असतं, असं नाही करायला पाहिजे. एके आईचे लेकरं आहेत तुम्ही, लहान भाऊ तुला मायबापासारखा समजतोय, मायबापाच्या जागेवर तू आहेस बाबा, आणि तू तशी बायमानी करणार तर ते तुला वेस बरकत देऊ कसा देईन. म्हणला लई जास्त बोलायला लागला तू हा, लई तुला म्हणला आता तुझी जीप चालायला लागली का. म्हणला मीच तुला मोठं केले ना. म्हणला दादा तू मला मोठं केलंस, पण मी एक तुम्हाला सांगतो, तुम्ही मेहनत करा. बरं तुम्ही नाही मेहनत करायची
तर रोजगारी लावून तुम्ही करून घ्या, तर त्याच्यात सोन्यासारखं पीक येईन. गहू येईन, ज्वारी येईन, हरभरी येईन, त्याच्यामध्ये माळवं येईन, त्याच्यामध्ये 12 प्रकारचं पीक येईन. आता तुम्ही कुणाकडूनच करून घ्यायचं नाही म्हणल्याच्या नंतर आणि तुम्ही माझ्याच केल्याचं त्याच्यावर तुम्ही डोळा ठेवून बसणार, तर मी माझ्या लेकर बाळ उपाशी मरते ना. माझी बायको मला काय म्हणन, माझी बायको मला हाकलून देईल. ते म्हणलं मला काही सांगू नकोस, ते तसंच म्हणायला. किती मिनिटं झालं बघ रे बाळा. असं असतं मुलांनो, मोठ्या भावाला आपण एवढी इज्जत देतो आणि ते मोठा भाऊ आपल्याला परक समजतो. ही तर बघा बैमानी आहे, बघा ही बैमानी आहे. रामकृष्ण हरे. देवा परमेश्वरा सगळ्यांना सत्याची बुद्धी दे. देवा सगळ्यांना सत्याची बुद्धी दे. काय झालं रे बाळा, काय झालं तन्मय? असं असतं बघा, मेहनतीला फळ असतं. मेहनत केलेली कधी वायाला जात नाही. हे बघा आपलं हाड उघडून लावलं ना, कुठंही कमी करत, कुठंही कमी पडत नाही आहे, कुठेच कमी पडत नाही आहे. म्हणून हे बघा माझ्या भावंडाईनो, माझ्या माताईनो, माझ्या मुलाईनो, तुम्ही मेहनत करत राहावा, तुम्हाला मेहनतीचं फळ भेटल. त्या दादासारखं नका करू. दुसऱ्याने मेहनत केलेली त्याच्यावर तुम्ही डोळा ठेवून बसताय. हे कसं चालणार हो? देव पण हे बघा आपला न्याय करतय. देव पण आपला न्याय करतय. देव काय आपल्याला असं सोडत नाही. किती मिनिटं झाले, किती मिनिटं झाले. देव हे बघा आपले अंग संग असतो. हा 12 हो गया. देव आपले अंग संग असते बघा. म्हणून हे बघा मेहनतीनं करा, मेहनतीचं फळ घ्या, मेहनतीचं फळ घ्या. देव हे बघा जिथं तिथं आपल्या उभा असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.